नैवेद्य दे. आनंद, अरे नैवेद्य दे. लक्ष कुठे आहे तुझं? माझं कशातच लक्ष नाही निकिता. कशाचा आनंद साजरा करायचा आणि कसा तेच कळत नाहीये. समर आयुष्यात नसेल तर काय करायचं हा विचारच नाही केला कधी. कारण वाटलंच नाही ना समर कधी नसेल आयुष्यात असं. एकतर ना मनातली भीती अधिक काढ, सगळं छान होणार आहे. मला भीती वाटतेय निकिता. आनंद, मनात विश्वास असायला हवा. पुढीकडे बघ, हात जोड आणि तुझी मैत्री बांध. विषयाने काही त्रास दिला? वेळेत पोहोचलात ना तुम्ही? बरं, हो हो, मी नंतर कॉल करते. हां. ताई, देवाने काही स्पेशल ट्रीटमेंट दिली आहे का आजीला? बनवतानाच स्पेशल बनवलंय का? एवढ्या उंच जिन्यावरून पडली तरी वाचली कशी काय ती? तू पडली असतीस तर तूही गेली असतीस ताई. अंशुमन, फॅक्ट आहे ताई. एका हेअरलाईन फ्रॅक्चरवर कशी काय सुटली ती? डॉक्टर म्हणाले ना मिरॅकल आहे. मिरॅकल नाही, आपलं बॅड लक आहे. मरत का नाही ती? झाले ना 80 वर्ष. का अजून सगळं कंट्रोल हवाच आहे तिला? प्रॉब्लेम आजीमुळे नाही, दादा आणि स्वानंदीमुळे झालाय. तुला माहिती आहे अंशू, जिन्यावरून जेव्हा ती पडली ना तेव्हा तिला इतक्या घाईने जर ट्रीटमेंट मिळाली नसती ना तर झालं असतं सगळं. दादा आणि स्वानंदी धावत आले आणि घेऊन गेले तिला हॉस्पिटलला, म्हणून आजी वाचली. टेन्शन 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 टेन्शन. काय झालं मॉम? टेन्शन देते स्वानंदी मला. माझ्यासमोर उभी राहायची लायकी नाहीये हिची आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून मला उलट उत्तर देते. मम्मा, काय करायचंय आता आपण? लक्षात आलंय माझ्या, त्या म्हातारीच्या आयुष्याची दोरी काय तुटणार नाही. कारण तिचा जीव वाचवायला फक्त समरच नाही, स्वानंदी सुद्धा सतत आजूबाजूला असतात तिच्या. सावलीसारखे असतात दोघही. स्वानंदीच्या बाबतीत माझी चूकच झाली, कारण मी तिला अंडर एस्टिमेट केलं. मी सुद्धा तिला खूप अंडर एस्टिमेट केलं. आता मला चांगलंच कळतंय, स्वानंदीला हलक्यात घेऊन चालणार नाही. सुरुवातीला डगमगत होती ती, पण आता घट्ट पाय रोवून उभी आहे या घरात. आता फक्त म्हातारीलाच नाही, समर आणि स्वानंदीला सुद्धा मार्गातून दूर करावा लागला. ही म्हातारी गेली ना की समर आपोआपच खचेल. पण जोपर्यंत स्वानंदी ढाळीसारखी उभी आहे ना म्हातारी समोर, तोपर्यंत म्हातारीला काही होणार नाही. नाही मल्लिका, आता एका दगडात 3 पक्षी. काहीतरी मोठा प्लॅन करावा लागेल. पण घाई करावी लागेल मॉम. शांत, आता शांत राहावं लागणार अंशू. एकही वार वाया जाता कामा नये. शत्रू सावध झालाय. आता जो घाव घालू ना तो लागलाच पाहिजे. फक्त एक योग्य वेळ येऊ दे. त्या म्हातारीचा कायमचा बंदोबस्त करून टाकते. अरे अजूनही फोन उचलत नाही यार हा. अरे थांब ना, तू किती घाई करतोस? येईल म्हणालाय ना. अरे पण कधी? मला खूप टेन्शन आलं निकिता यार. शांत बस आता, तो येईल. थांब. हे बघ, स्वानंदी पण आली. अजून आला नाही तो. नाही ना, आणि फोनही उचलत नाही येतो. स्वानंदी म्हणजे मला खूप टेन्शन आलंय. सॉरी सर. अरे कुठे होतास तू आणि फोन का नव्हता उचलत? 3-4 दिवस झाले मी तुला फोन लावता यार. हो सर, त्याचं काय ना, ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती आणि म्हणून तुमचा कॉलही घेता नाही आला. अरे पण एकदा तरी फोन उचलायचास ना. अरे ओरडू नकोस ना त्याच्यावर. अरे ओरडू नको तर काय करू? हा ड्राईव्ह घेऊन गायब झाला हा माणूस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, पण त्याचं काय ना, माझ्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला होता. अरे बाबा, प्रॉब्लेम आमच्याही घरी झालाय, म्हणूनच तुला बोलवलं ना, काम दिलं तुला. अरे थांब, एक हार्ड ड्राईव्हचं काय झालं? हार्ड ड्राईव्ह तर पूर्णपणे करप्ट झाली होती. मला तर एका वेळी असं वाटलं, हा डेटा तरी रिकवर होतोय की नाही. काय मग?
झालाय की नाही? खूप वेळ लागला पण शेवटी झाला एकदाचा. काल रात्रभर बसलो आणि रिकव्हर केलं सर्व. हे घ्या, सगळ्या फाईल्स इंटॅक्ट आहेत सर. थँक्यू 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 सो मच यार, थँक्यू. अरे तुम्ही काय करताय इथे? ते आजीनं बरं नाहीये ना, मग त्यांची चौकशी करायला आले होते. अच्छा येते हा. एक मिनिट. माझं काम आहे थोडं तुमच्याकडे, मला बोलायचंय माझ्याशी? तुमच्याशी. मला जरा घाई आहे ग. अहो जाल की. अगं, या या या. काकू, अर्पिताताई आणि अंशुमन तिघांना बोलवून आणा. काय चाललंय काय तुमचं हे सगळं? अहो हो, सांगते सगळं. आधी येऊ तर द्या त्यांना. अख्खं घर आता जमा झालंय. आता सांगा काय सांगायचं. नारायण दादा, आमच्या खोलीतून जरा लॅपटॉप घेऊन या बरं.